नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सध्या आपण न्यायालयीन जी भरती आहे त्या भरतीच्या मुलांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपण क्रिएट करत आहोत. आजचा जो व्हिडिओ आहे म्हणजे मागचे मी जे काही व्हिडिओ बनवले होते ते सगळे व्हिडिओ कृतिदेव फॉन्टवर होते. म्हणजे कसं, जर आपण जुना आढावा घेतला म्हणजे 2018मध्ये जी काही एक्झाम झाली होती त्या एक्झाममध्ये किंवा त्याच्या अगोदर ज्या काही एक्झाम झाल्या होत्या त्या एक्झाममध्ये न्यायालयीन भरतीसाठी कृतिदेव 055 हा फॉन्ट जो आहे तो वापरण्यात आलेला होता. पण ह्या वर्षी जी आहे ती अशी शक्यता वर्तवली जाते, कारण तुमची जी टेस्ट जी होती, जी काही तुमची लेखी परीक्षा वगैरे होती ती TCS कंपनीने घेतली होती आणि त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये किंवा सगळ्यांच्याच मनामध्ये एक असा प्रश्न निर्माण झालेला आहे की TCS कंपनी जी आत्तापर्यंत जे काही गव्हर्नमेंटचे जे काही एक्झाम घेतात ते तर त्या नेहमी ISM फॉन्टवर घेतात ते. ओके, मग जर आता जर तुमची लेखी परीक्षा जर याच्यावर म्हणजे TCSने जर घेतलेली आहे तर मग त्यांच्या रूलनुसार ते ISM फॉन्टच वापरणार आहेत का, असा प्रश्न नवीन एक तयार झालेला आहे. तर त्याच प्रश्नाला एक उत्तर म्हणून किंवा आपण एक असं बोलूया की जे कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करतात किंवा मला जे कोणी फॉलो करतात ते त्यांच्यासाठी एक छोटीशी मदत व्हावी म्हणून मी ISM फॉन्ट कसा म्हणजे त्याच्यावर कशी टायपिंग करायची आणि त्याचा कसा वापर वगैरे करायचा, त्याच्यासाठी लागणारे जे काही लेसन्स वगैरे आहेत ते सगळे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत. फ्री ऑफ कॉस्ट असणार आहेत ते. फक्त माझी एकच रिक्वेस्ट असेल की प्लीज तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे मला असेच वेगवेगळे व्हिडिओ बनवण्याचा हुरूप येईल. ओके, तर TCS कंपनी जी आहे ती सध्या नाही, याच्या अगोदरसुद्धा ती MPSCची स्किल टेस्ट म्हणजे हे करते, कंडक्ट करते. तर त्यांनासुद्धा त्यांनी ISM फॉन्ट सांगितलेला आहे. मग त्याच्यामुळे कुठे ना कुठे संभ्रम येतो की जर डिस्ट्रिक्ट जे माननीय न्यायालय जे कोर्ट आहे म्हणजे ते काय करतात ते की कृतिदेव 055वर एक्झाम घेतात ते आणि TCS जी आहे ती ISMवर घेतात ते. मग मुलांना असं समजत नाही आहे की नक्की प्रॅक्टिस करायची तर कोणती प्रॅक्टिस करायची, मग कृतिदेव करायची की ISM करायची. सध्या तर तुम्ही लोकांनी कृतिदेववर प्रॅक्टिस चालू केलेलीच आहे, पण तुम्हाला थोड्या वेळामध्ये किंवा जर तुम्ही 1 तास जर समजा कृतिदेव करता तर प्लीज 1 तास तुम्ही ISM सुद्धा करा, कारण अजून तुम्हाला कुठल्याही प्रकारची नोटिफिकेशन आलेली नाही आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला क्लिअर होत नाही आहे की नक्की कृतिदेव आहे की ISM आहे. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ISMवर कशी प्रॅक्टिस करायची आणि त्या फॉन्टमध्ये किती फरक वगैरे असतो हे मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस करताना काही अडचण वगैरे येणार नाही आहे. आता कृतिदेवबद्दल मी जर तुम्हाला काही शंका जर असेल, जे कोणी माझे नवीन सबस्क्रायबर किंवा नवीन जे व्ह्यूवर असतील तर त्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही प्लीज माझे जे काही अगोदरचे जे काही व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पाहून घ्या. मी कृतिदेव रिलेटेड खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आत्तापर्यंत. फक्त अजून मी त्यांच्यावर येणारे जे काही एरर्स आहेत, बहुतेक मुलांना कृतिदेव फॉन्टमध्ये टाईप करताना एरर आहे, तर त्या एररबद्दल मी अजून व्हिडिओ म्हणजे अपलोड नाही केलेला आहे, तोही मी थोड्या दिवसामध्ये अपलोड करणार आहे. ISMचा आज मी जो काही व्हिडिओ आहे तो पहिल्यांदा अपलोड करून घेते. कृतिदेवमध्ये फॉन्ट वगैरे कसं डाउनलोड करायचं हे सुद्धा व्हिडिओ मी त्याच्यामध्ये टाकून देईल. तुम्ही प्लीज, मी जास्त जर बोलत जर राहिली तर मग ॲक्च्युली आपला व्हिडिओ खूप मोठा होत जाणार आणि जे मला सांगायचं म्हणजे ISMबद्दल जे सांगायचे ते राहून जाईल. ओके, ISM हा जो फॉन्ट आहे तो गव्हर्नमेंटचा फॉन्ट आहे. मी डायरेक्टली विषयाला सुरुवात करते. तुम्ही प्लीज माझ्या चॅनलवर जाऊन बाकीचे व्हिडिओज तुम्ही पाहून घ्या. ओके, जर कृतिदेवबद्दल जर काही जर प्रॉब्लेम जर असेल तर तिथे तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल. ओके, तर मग आपण आता ISMबद्दल बोलूया. ISM हा जो फॉन्ट आहे तो गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा एक्झाममध्ये तो वापरला जातो. म्हणजेच कुठे तर पहिली सर्रास तुम्ही प्रॅक्टिस जी केली जाते ती आणि तुम्ही जे एक्झाम देतात ती म्हणजे कोणती, GCC TBC कम्प्युटर टायपिंग. ओके, कम्प्युटर टायपिंगसाठी ISM हा जो फॉन्ट आहे तो सर्रास वापरला जातो. तर ISM फॉन्टमध्ये पण 2 प्रकार आहेत, एक टाईपरायटर मराठी आणि एक रेमिंग्टन मराठी, असे 2 प्रकार आहेत. आता टाईपरायटर मराठी जो आहे तो GCC TBCच्या एक्झाममध्ये वापरला जातो आणि आत्ता जी MPSCची जी काही स्किल टेस्ट होणार आहे त्या स्किल टेस्टमध्ये त्या लोकांना रेमिंग्टन मराठी हा फॉन्ट सांगितलेला आहे. पण घाबरून जाऊ नका, म्हणजे आता तुम्हाला प्रश्न पडेल की मग आम्हाला नक्की कोणता करायचा आहे, तर तुम्हाला टाईपरायटर मराठीच करायचं आहे. जेव्हा आपल्याला नोटिफिकेशन येईल तेव्हा आपण शिफ्ट होणार आहोत, जर असेल तर नोटिफिकेशनमध्ये जर असेल तर की बाबा रेमिंग्टन मराठी तुम्हाला करायचं आहे तर आपण त्याच्यामध्ये शिफ्ट होऊ. पण
त्याच्यामध्ये हार्डली 1 किंवा 2च शब्दांचा फरक आहे टाईपरायटर मराठी आणि रेमिंग्टन मराठीमध्ये सुद्धा. मी एवढे कॉन्फिडेंटली का बोलते, कारण माझ्याकडे येणारे जे काही MPSC स्किल टेस्टसाठी जी काही प्रॅक्टिसची मुलं येतात त्यांनी अगोदर आपल्याकडे टायपिंगची एक्झाम दिलेली आहे. मग त्यांनी टायपिंगची एक्झाम दिली, मग ती पास कशावर झालेले आहेत, तर टाईपरायटर मराठी याच्यावरच ते प्रॅक्टिस करून पास झालेले आहेत. आणि आता ते शिफ्ट झालेले आहेत रेमिंग्टन मराठीवर. काहीही फरक पडत नाही आहे, काहीही काळजी करू नका आणि कन्फ्यूज प्लीज होऊ नका. ओके. आणि आता मी तुम्हाला जे काही लेसन्स वगैरे देणार आहे ते सुद्धा टाईपरायटर मराठीचेच आहेत. हार्डली, पुन्हा एकदा सांगेल, हार्डली 1 किंवा 2 शब्दांचाच फरक आहे, जास्त नाही आहे. ओके. आता कृतिदेव आणि ISM मध्ये फरक काय आहे, तर कृतिदेव हा जो फॉन्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला जर काही कठीण शब्द वगैरे जर घ्यायचे जर असतील तर तुम्हाला अल्ट दाबून कीबोर्डमध्ये तुम्हाला जो काही नंबर्स असतात ते तुम्हाला प्रेस करावे लागतात. मग त्याच्यानंतर आपण कृतिदेवमध्ये काय करू शकतो, तुमचे जे कठीण शब्द आहेत ते घेऊ शकतो. ओके. पण ISM मध्ये तसं नाही आहे. सगळे काही जे शब्द आहेत ते सगळे कीबोर्डवरच आहेत. कुठल्याही प्रकारची तुम्हाला ISM मध्ये शॉर्टकट की वापरायची गरज नाही आहे. ओके. आता बोलता बोलता मला आठवलं की बऱ्याचशा मुलांनी मला कमेंट केली होती जेव्हा मी कृतिदेवचा व्हिडिओ बनवला होता तेव्हा, की मॅडम अल्ट की प्रेस होत नाही, अल्ट की प्रेस होत नाही आहे. तर त्याचं प्लीज एकमेव कारण असतं की तुम्ही तुमच्या कीबोर्डमध्ये जे नमलॉक बटन असतं की नाही ते तुम्ही चालू नसतं केलेलं. ओके. अल्ट दाबल्यानंतर जर तुम्ही नंबर की प्रेस जर करता ते नमलॉक तुमच्या राईट हँड साईडला जे आहे ना त्याला म्हणतात ते, तिथे बघा तुमच्या राईट हँड साईडला जो काही कीबोर्ड आहे, मी एक कीबोर्डचा इथे पिक्चरसुद्धा टाकून देईल म्हणजे तुम्हाला समजून येईल की नमलॉक म्हणजे नक्की मी कोणतं बटन बोलते. ते नमलॉक बटन चालू केल्याशिवाय तुमचा जो काही जे काही नंबर्स आहेत ते प्रेस होत नाही आहेत. मग जर नंबरच प्रेस नाही झाले तर तुमची शॉर्टकट की कशी वर्क होणार आहे. तर मग कृतिदेवमध्ये जेव्हा तुम्ही जेव्हा हे करतात शॉर्टकट की प्रेस करतात तेव्हा तुम्हाला अल्ट प्लस ते जे काही नंबर्स असतात ते प्रेस करावे लागतात. ओके. ISM मध्ये तसं काही नाही आहे, कारण ISM मध्ये जे आहे ऑलरेडी सगळ्या काही जे शब्द आहेत ते सगळे तुमच्या याच्यावर दिलेले आहेत, कीबोर्डवर दिलेले आहेत. ओके. आता ISM मध्ये प्रॅक्टिस वगैरे कशी करायची, आता ISM जो आहे तो डाउनलोड कसा करायचा, इन्स्टॉल कसा करायचा, हा व्हिडिओ मी काही दिवसापूर्वी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. प्लीज तुम्ही तो अगोदर पाहून घ्या, कारण हे तुम्हाला प्रेस करण्यासाठी पहिल्यांदा तुमच्या मशीनमध्ये ISM डाउनलोड लागेल, तेव्हा तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकता. जसं तुम्हाला कृतिदेव टाईप करण्यासाठी तुम्हाला कृतिदेव पहिल्यांदा डाउनलोड करून घ्यावा लागला आणि मग तो इन्स्टॉल तुम्ही केला. कृतिदेव इन्स्टॉल करण्याची पद्धत खूप सोपी आहे. तो जो सेटअप असतो त्या सेटअपवर राईट क्लिक केली की तुमचा कृतिदेव जो आहे तो तुमचा इन्स्टॉल होऊन जातो. ISMची तशी पद्धत नाही आहे, ISMची थोडीशी वेगळी पद्धत आहे. तर प्लीज तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या आणि तुमच्या मशीनमध्ये अगोदर काय करायचं, तुम्हाला ISM डाउनलोड करून घ्यायचे. ओके. आता ISM डाउनलोड झालेला आहे. मग आता ISM सुरुवातीला चालू कसा करायचा, ती एक मोठी पद्धत असते, म्हणजे जरा थोडी कठीण पद्धत असते, नाहीतर मग तुमचं टाईपच होणार नाही. तर आपण ते मी तुम्हाला करून दाखवते. ओके. आता जेव्हा तुम्ही डाउनलोड करणार ISM तेव्हा तुमच्या मशीनवर, तुमच्या डेस्कटॉप कम्प्युटरवर किंवा तुमच्या लॅपटॉपवर असं तुम्हाला त्याचा शॉर्टकट येऊन जाईल. इथे दिसतोय की नाही तुम्हाला या पद्धतीने. मग यावर अशी 2 वेळा डबल क्लिक केली की तरीसुद्धा तुमचा ISM काय होणार आहे, चालू होणार आहे. किंवा जर तुम्हाला शॉर्टकट तुमचा क्रिएट नाही झाला तर मग कसं करायचे, इथे तुम्हाला सर्चमध्ये जायचं आहे. सर्चमध्ये तुम्ही इथे लिहिलं ना ISM तरीसुद्धा इथे तो येऊन जाईल. ओके. आणि त्याच्यानंतर हे क्लोज करते मी. त्याच्यानंतर तुम्ही इथे स्टार्टमध्ये जरी गेलात तरीसुद्धा तिथे तुमचा ISM येऊन जाईल. ओके. तर आता मी इथून चालू करते. यावर मी डबल क्लिक केली. डबल क्लिक केल्यानंतर आपल्या ISMची जी काही विंडो आहे ती तुमच्यासमोर येऊन जाणार. ओके. आलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काही नॉर्मल सेटिंग्स असतात ते, मग त्या कोणत्या, तर इथे जायचं आहे तुम्हाला. इथे दिसतंय की नाही टाईपरायटर कस्टम, टाईपरायटर कस्टमच्या तिथे तुम्हाला जायचं आहे आणि इथे तो फॉन्ट जो आहे म्हणजे कीबोर्ड जे आहेत अवेलेबल ते तुम्हाला सेट करायचे. हे बघा इथे क्लिक केली की नाही, इथे 2 येतात. ते पहिला काय येतो, रेमिंग्टन मराठी आणि दुसरा येतो टाईपरायटर मराठी. आता लक्षात असू द्या, आत्ता सध्या तुम्हाला जी प्रॅक्टिस आहे ती टाईपरायटर मराठीवरच करायची आहे. जेव्हा जर त्या नोटिफिकेशनमध्ये जर आलं की रेमिंग्टन मराठीवर तुम्हाला टाईप करायचे तर मग तुम्ही तिथे शिफ्ट व्हा, तोपर्यंत नाही. ओके. मग आता मी इथे टाईपरायटर मराठी घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी काय केलं, ओके केलं. ओके केल्यानंतर याला काय करायचं, मिनिमाइज करायचे. ISM बंद करायचा नाही आहे.
प्लीज. ओके, तर मग मी काय करणार, याला मिनिमाइज करणार. पण मिनिमाइज करण्याच्या अगोदर मी तुम्हाला अजून एक सांगू इच्छिते. समजा एखादा शब्द जर तुम्हाला नाही समजला ISM मध्ये, कारण आत्ता सध्या मी फक्त तुम्हाला काही लेसन्स वगैरे देणार आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्या लेसनपासून तर शेवटच्या लेसनपर्यंत कशी प्रॅक्टिस करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण समजा जसं कृतीदेवमध्ये तुम्हाला काही जोड शब्द वगैरे जर आले नाही तर आपण अल्ट वगैरे की प्रेस करतो किंवा ते कुठे अवेलेबल असतात हे मी तुम्हाला सांगितले. तसंच ISMचा जो काही कीबोर्डचा लेआउट आहे तो तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. म्हणजे जरी तुम्हाला कोणाची मदत नाही घ्यावी लागणार आहे. हा काय करायचा, फ्लोटिंग कीबोर्ड हा ओपन करायचा, त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला ते येऊन जातील. पण हा फ्लोटिंग कीबोर्ड आत्ता लगेच आपल्याला दिसणार नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, पण तो का दिसणार नाही हेही दाखवते. आता मी इथे गेली फ्लोटिंग कीबोर्डवर गेल्यानंतर आपल्यासमोर तो कीबोर्ड ओपन होईल. पण इथे मराठीचं तर काहीच दिसत नाहीये. तर त्याचं एकमेव कारण आहे, अजून एक सेटिंग आहे की जी आपल्याला करायची आहे, त्याच्यानंतर ते दिसेल. ओके, मग आता याला मी क्लोज करते. आता दुसरी सेटिंग कोणती, ओके, एवढं तर केलंय आपण. ओके, मग अजून दुसरी सेटिंग मला काय करायची, मी याला मिनिमाइज करते. तर दुसरी सेटिंग जी असते तर तुमच्या कीबोर्डवर एक बटन असतं स्क्रोल लॉक. ओके, जर तुमचा डेलचा कीबोर्ड जर असेल तर त्याच्यावर स्क्रोल लॉक चालू करण्यासाठी तुम्हाला FN ही जी की आहे ती दाबून ठेवून आणि मग स्क्रोल लॉकचं बटन तुम्हाला चालू करावं लागतं. म्हणजे आता जे काही नवीन नवीन कीबोर्ड आलेले आहेत त्यांच्यामध्ये ही कंपल्सरी ही की दिलेली आहे FN. ओके, मग ती FN प्रेस करून आणि मग स्क्रोल लॉक बटन काय करायचं असतं, चालू करायचं असतं की मग तुमची जी स्क्रोल लॉकची जी लाईट आहे ना ती तुमची चालू होईल. प्लीज नमलॉकसारखी गडबड करू नका. ओके, जर तुम्ही तसं नाही करत आहे तर ते चालू होणार नाही. आता राहिला प्रश्न लॅपटॉपवर जे कोणी करतात आहे काम वगैरे, प्रॅक्टिस तर तुम्ही लॅपटॉपवर म्हणजे त्या लॅपटॉपच्या कीबोर्डवर करूच नका. त्याच्यासाठी तुम्ही सेपरेटच कीबोर्ड घ्या, कारण लॅपटॉपचे म्हणजे जे काही कीज असतात ते जवळजवळ असतात आणि आपला कीबोर्ड जो असतो तो थोडा जरा मोठा असतो, लांब असतो. परीक्षेला जेव्हा तुम्ही तिथे जाणार एक्झाम हॉलमध्ये तर तुम्हाला कीबोर्ड असणार, लॅपटॉप नसणार आहे. ओके, तर मग जेव्हा तुम्ही लॅपटॉपवर समजा कधी काम जर करत असाल आणि तिथे जर तुम्हाला स्क्रोल लॉक बटन जर ऑन करायचं असेल तर ते तुम्हाला डायरेक्टली ऑन करता येत नाही. मग ते कसं ऑन करायचं, तर इथे मी तुम्हाला करून दाखवते कसं करायचं. इथे तुम्हाला लिहायचं आहे ऑनस्क्रीन कीबोर्ड. ओके, ऑनस्क्रीन कीबोर्ड लिहिला मी. ऑनस्क्रीन कीबोर्ड, कारण मी ॲक्च्युली आता लॅपटॉपवर काम करते. ओके, म्हणजे तुमचा व्हिडिओ जो आहे तो बनवते. तर इथे बघा तुम्हाला तो ऑप्शन दिसेल तुम्हाला स्क्रोल लॉकचा. ओके, मी ISM जो आहे तो पुन्हा एकदा चालू करते. ISM आपण मिनिमाइज केल्यानंतर तो इथे तुम्हाला दिसणार. ओके, याला थोडासा मी वर घेते. ओके, ISM इथे मी काय केली, लेफ्ट क्लिक केली. त्याच्यानंतर इथे आपल्याला जे आहे शो हिडन जे असतात आपले आयकन्स ते दिसतील. इथे बघा आता ISM हा अनेबल आहे, याच्यावर राईट क्लिक करायची. राईट क्लिक केल्यानंतर त्याला ओपन ISM करायचं, म्हणजे त्याला ओपन करायचं. ओके, ओपन झाल्यानंतर आता याला मी थोडंसं खाली घेते आणि आता मी काय करणार, स्क्रोल लॉक करणार. हे मी लॅपटॉपमध्ये करते. हां, जर तुम्ही तुमच्या कीबोर्डमध्ये जर करत असाल तर तुम्हाला फक्त काय करायचं, हे बघा इथे दिसे ना ही फंक्शन, हां इथे फंक्शन की आहे, ती फंक्शन की प्रेस करून आणि मग स्क्रोल लॉक बटन करायचं एकत्र. हां, नाही तर फंक्शन की प्रेस करणार, नंतर सोडणार आणि मग स्क्रोल लॉक करणार आणि मग विचार करणार अरे माझी लाईट चालू नाही झालेली आहे. तर तसं काय करू नका, एकत्र प्रेस करायचं. मी इथे काय केलं, स्क्रोल लॉक याच्यावर क्लिक केली. जसं मी स्क्रोल लॉकवर क्लिक केलं त्याच्यानंतर हे मी बंद करते. बंद केल्यानंतर हे बघा तो इथे दाखवतोय तुम्हाला तो बंद झाला म्हणून. आणि परत जर मला चालू करायचं असेल तर इथे क्लिक करायचे की तो काय होणार, चालू होणार. ओके, आता याचं काम संपलं. याला मी मिनिमाइज करून ठेवते. जेव्हा मी स्क्रोल लॉक चालू नव्हता केला तेव्हा तिथे इंग्लिशमधून सगळे वर्ड्स येत होते, शब्द येत होते. आता मी जसा स्क्रोल लॉक चालू केला, हे बघा आता फ्लोटिंग कीबोर्डवर मी गेले, हे बघा तुमचा कीबोर्ड इथे आलेला आहे. ओके, आता इथे जे तुम्हाला जे दिसतात ते खाली हे जे ब्लू कलरमध्ये दिसतात ते तुम्हाला खालचे, हे काय आहे, विदाऊट तुम्हाला शिफ्ट आहेत, म्हणजे शिफ्ट न वापरता. आणि वरचे जे अक्षर आहेत, म्हणजे आता उदाहरणार्थ हा उकार आहे, त्याच्यानंतर हा पण एक उकार आहे, पूर्ण म आहे, पूर्ण त आहे. हे कसे येणार, तर तुम्ही नॉर्मल टाईप करायचे. ओके, आणि जर तुम्हाला हे पाहिजे अर्धे शब्द जर हवे जर असतील तर तुम्ही काय करायचे, शिफ्ट दाबून हे जे रेड कलरचे जे दिसतात आहे ना ते तुम्हाला टाईप करायचे असतात. ते कळलं. हां, आता याच्यानंतर मी हे बंद करून टाकते. तो फ्लोटिंग कीबोर्ड बंद केला, ISM बंद नाही केला मी. याला पुन्हा काय करते, मी मिनिमाइज करते. ओके, आता आपण टायपिंगला सुरुवात करूया. मी ती जी काही तुम्हाला लेसनची जी काही PDF देणार आहे मी ऑलरेडी ओपन करून ठेवलेली आहे. हा मराठीचा पहिला पाठ आहे, धडा. ओके, म्हणजे पहिला लेसन आहे. आता मला इथे टाईप करायचं आहे
इथे टाईप करताना मग मी काय करते, नोटपॅड घेते. नोटपॅडमध्ये प्रॉपर टाईप होतं. वर्डमध्ये कधी कधी सेटिंगचा प्रॉब्लेम येऊन जातो, मग तुम्ही इरिटेड होणार. म्हणून मग मी काय करते, तुम्हाला नोटपॅडमध्ये दाखवते. आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे तर ती तुम्ही वर्डमध्ये करा किंवा नोटपॅडमध्ये करा, काहीही त्या गोष्टीचा फरक पडत नाही. ओके. हां, आता मला टाईप करायचं आहे. पहिल्यांदा इथे बघा तुम्हाला बोटं दिलेली आहेत. हां, इथे काय आहे, करंगळी, म्हणजे तुमची ही जी करंगळी आहे ती, आता करंगळी नका विचारू काय आहे म्हणून. अनामिका, करंगळीच्या बाजूचं बोट आहे. त्याच्यानंतर मध्यमा आहे आणि त्याच्यानंतर तर्जनी आहे. ओके. त्याच्यानंतर हा डावा हात झाला. त्याच्यानंतर हा उजवा हात आहे. त्याच्यानंतर हा काना जो आहे त्याच्यावर येतो. पहिलं तर्जनी, मग मध्यमा, मग अनामिका, करंगळी. हे प्रत्येक लेसनचं तुम्हाला दिलेलं आहे. अंतर्दंड म्हणजेच तुमचा अंगठा. ओके. मराठी जरा कठीण जातं, पण समजून घ्या तुम्ही. ओके. मी तुम्हाला टाईप करून दाखवते. आता इथे बघा, एक जो स्पेस आहे ना, इथे जो ब्रॅकेट आहे, चौकोन एक सोडलेला आहे. सोडलेला म्हणजे काय आहे, तो ए आहे. जेव्हा आपण नॉर्मली इंग्लिशमधून टाईप करतो तर पहिला लेसन, मधली रो, मिडल रो आपल्याला पहिल्यांदा सुरुवात करावी लागते. तर मग मिडल रो आपण कशी टाईप करतो, ASDF, आणि त्याच्यानंतर उजव्या हाताने सेमिकॉलन LKJ असं आपण टाईप करतो. पण मराठीमध्ये टाईप करताना ए पासून सुरुवात नसते करायची, म्हणून हा बॉक्स जो आहे तो सोडलेला आहे. मात्रा कशावर येतो, एसवर येतो. त्याच्यानंतर क कशावर येतो, डीवर येतो. एफ कशावर, विलंटी कशावर येते, एफवर. नंतर ह जो आहे तो जीवर येतो. ओके. त्याच्यानंतर मग आता आपला इकडचा जो आहे तो आपला उजवा हात, जो सेमिकॉलनचं जे बटन आहे. ओके. पहिल्यांदा मी तुम्हाला इकडची जी लाईन आहे ती तुम्हाला टाईप करून दाखवते. हे बघा, एसवर मात्रा येतो. त्याच्यानंतर डीवर तुमचा क येतो. त्याच्यानंतर विलांटी जी आहे ती एफवर येते आणि त्याच्यानंतर जीवर तुमचा ह येतो. ओके. टाईप झाल्यानंतर स्पेस द्यायचे. अंतर्दंड म्हणजे अंगठ्याने. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पेस देण्याची सवय ठेवा. डाव्याने जरी दिला तरी काहीही फरक पडत नाही, पण आपला कसं उजवा हात जर आपण जास्त काम करतो ना त्याच्यामुळे ते फास्ट होतं. त्याच्यानंतरचा पुढचा आहे आपले करंगळीचा. तर मग उजव्या हाताची करंगळी, मग ते कशावर येतं, सेमिकॉलनच्या बाजूचं जे बटन आहे की नाही, मग तिथे कुठलेही बटन सोडलेलं नाही आहे. जसं इथे ए सोडलेला आहे की नाही, तसं इथे कुठलाही बटन सोडलेला नाही आहे. म्हणजे तुमचा जो श आहे, अर्धा श जो आहे तो कॉमाच्या तिथे येतो, म्हणजे श लिहिला आपण. त्याच्यानंतर य कशावर येतो, तुमचा सेमिकॉलनवर येतो. स्पेस देते मी म्हणजे तुम्हाला अक्षरं समजतील. मग इथे य लिहिला. त्याच्यानंतर स जो आहे तो लवर येतो, एलवर येतो. आणि त्याच्यानंतर तर्जनी म्हणजे काय, तर्जनी म्हणजे काना कशावर येतो, ही थोडी गडबड होऊन जाते ॲक्च्युली इंग्लिश आणि मराठीमध्ये. तर त्याच्यामध्ये काना जो आहे तो तुमच्या केवर येतो. ओके. आणि स्पेस द्यायचे. अशा पद्धतीने हा तुमचा जो आहे तो पहिला लेसन आहे. आता याच्यामध्ये बघा, ही जी PDF आहे, ह्या PDF हा पहिला पार्ट आहे. ही जी आहे इथे तुम्हाला कसं टाईप वगैरे करायचं हे सांगितलेलं आहे. इथे दिसते ना, पुढील अक्षरसमूह 2 पाने टंकलेखित करा. म्हणजे काय करायचे, 2 पेजेस जे आहेत ते तुम्हाला टाईप करायचे. त्याच्यानंतर जे आहे ते तुम्हाला ही शब्द टाईप करायचेत. कुठला शब्द आहे, के, एक शब्द 4 ओळी करायचे आणि मग खाली तुम्हाला हे शब्द दिलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला काय दिलेले आहेत, वाक्य पण दिलेली आहेत. ओके. खूप सोपं करून दिलेलं आहे. हे तुम्हाला जसंच्या तसं प्रत्येक जो लेसन आहे तो तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे. आता ही जी मी तुम्हाला PDF देते याच्यामध्ये जसे मराठीचे लेसन्स आहेत, मी आता हे तुम्हाला दाखवलेले आहे. मराठीचे जसे लेसन्स आहेत तसेच तुम्हाला इंग्लिशचे सुद्धा लेसन्स आहेत. थोडं मी वर घेऊन जाते. हे बघा, हा जो PDF जे आहे ते मी GCC TBCची जी साईट आहे त्या साईटवरून डाउनलोड करून दिलेली आहे. ती तुम्हालाही इझिली मिळून जाईल. असं काही वेगळी काही लिंक वगैरे नाही आहे त्याच्यासाठी. तुम्ही GCC TBC वगैरे टाईप केलं तरी येऊन जाईल. आणि जर नसेल मिळत आहे तर मी देईल तुम्हाला, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला टाकून देईल. जसे इंग्लिशचे लेसन, मराठीचे जसे लेसन्स आहेत तसे इकडे बघा तुम्हाला इंग्लिशचे सुद्धा लेसन्स याच्यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे हे सुद्धा तुम्ही त्याची सुद्धा काय करू शकता, तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके. जास्त मी लेंदी करत नाही आहे. तुम्हाला आता व्यवस्थित कळलंच असेल की ISMमध्ये कशी प्रॅक्टिस करायची आहे. लेसन बाय लेसन तुम्हाला ती प्रॅक्टिस करून घ्यायची. आणि मराठीचे जेव्हा तुमचे लेसन कंप्लीट होऊन जातील तेव्हा तुम्हाला त्याच्यासाठी पॅसेज लागणार आहे. ओके. मग पॅसेज जर तुम्हाला हवे असतील तर मी कालच, म्हणजे तारीख कालची काय होती, आजची समजा 17 आहे, तर कालची जी तारीख होती 16 तारखेला मी, बाय द वे 16ला नाही, मी आजच व्हिडिओ तो अपलोड केलेला आहे 17 तारखेला. तर तुम्ही तो पाहून घ्या. त्या व्हिडिओमध्ये मी टोटल 50 पॅसेज तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. तर ते पॅसेज तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि प्रॅक्टिस करा. ISM हा जो फॉन्ट आहे अजून आपल्याला क्लिअर नाही आहे. MPSCच्या मुलांना तो क्लिअर आहे
की त्यांनी तो ISMवरच प्रॅक्टिस करायची आहे. पण जे न्यायालयाची जी मुलं आहेत, न्यायालयीन भरतीसाठी जे कोणी प्रॅक्टिस करतात ते, तर त्यांना ते क्लिअर नाही आहे अजून की ISMवर त्यांची परीक्षा होणार आहे की नाही होणार आहे. आपण हे ॲडव्हान्समध्ये करतोय की जेणेकरून बाय चान्स लगेच जर रिझल्ट लागला आणि लगेच जर त्यांची नोटिफिकेशन जर असेल तर आपण कसं काय त्याची प्रॅक्टिस करणार. म्हणून हे आपण अगोदरच अवेअर राहतो. जर तुम्ही 1 तास जर कृतीदेवची करत असाल तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की 1 तास जे आहे ते तुम्ही ISM प्रॅक्टिस करा. म्हणजे नोटिफिकेशन जरी आली तरीसुद्धा तुम्हाला काहीही भीती राहणार नाही आहे की अरे मी आता काय करू, मग माझं होईल की नाही होईल, कारण आपण एवढी मेहनत केलेली आहे, एका टायपिंगमुळे तुमची जायला नको. ओके. अजून काही तुम्हाला विचारायचं जर असेल तर तुम्ही मला कमेंट करा. मी नक्की त्याच्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि उत्तर नाही देता आलं तर मग डायरेक्टली त्याच्यावर मी व्हिडिओ बनवेन. ओके. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज 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 माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.